नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आम्ही मराठी या चॅनलमध्ये स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पवित्र गंगा गोदावरी माता, त्यांचा इतिहास, पूजाविधी, धार्मिक महत्त्व आणि शेवटी गंगा गोदावरीची आरती, पाण्याचे महत्त्व, नदीची संस्कृती आणि निसर्ग पूजा. हे सर्व या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. गंगा आणि गोदावरी नद्यांची ओळख. गंगा माता भारतातील सर्वात पवित्र नदी आहे. लोकांच्या मते गंगा ही स्वर्गातून पृथ्वीवर उतरलेली पवित्र देवमाता. पापहारिणी, मोक्षदायिनी, भागीरथी असे अनेक नावांनी पूजली जाते. गंगा जलाचे स्थान हिंदू संस्कृतीत विशेष आहे. गोदावरी माता दक्षिण भारताची दक्षिण गंगा किंवा दक्षिण भागीरथी आहे. पुण्यातील त्र्यंबकेश्वर पर्वतावरून उगम आहे. नाशिक, कोकण, मराठवाडा आणि तेलंगणा अशा मोठ्या प्रदेशांना जीवन देते. गोदावरी ही फळप्रसू देवी म्हणजे शेती, पिके, निसर्ग, ऊर्जेची माता आहे. दोन्ही नद्या प्राण, जल, जीवन, संस्कृती यांचे प्रतीक आहे. गंगा मातेचे महत्त्व. गंगा जल स्पर्शाने मन, शरीर शुद्ध होते अशी श्रद्धा आहे. पितरांना तर्पण, स्नान, विसर्जन यासाठी सर्वात शुभ आहे. गंगा दशहरा, महापूजन, गंगेची आरती हे विशेष उत्सव आहे. गोदावरी मातेचे महत्त्व. कुंभमेळा नाशिकमध्ये गोदावरी तीरावर आयोजित होतो. गोदावरी म्हणजे कृषी आणि समृद्धीची माता आहे. गोदा तीर संस्कृती, संत पुरोहित, नाथपंथ यांचे केंद्र आहे. गंगा गोदावरी मातेची कथा. गंगा आगमन. भागीरथ राजाने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडे गंगेला पृथ्वीवर आणण्याची विनंती केली. शंकराच्या जटांमध्ये धारण झालेली गंगा पृथ्वीवर उतरली आणि सर्वांचा उद्धार केला. गोदावरी कथा. त्र्यंबक ऋषींनी केलेल्या यज्ञासाठी गंगा स्वर्गातून दक्षिणेकडे प्रवाहित झाली. ती नदी गौधारा म्हणजे गोदावरी म्हणून ओळखली जाऊ लागली. ही नदी शिवकृपेने पावन झालेली मानली जाते. गंगा गोदावरीची पूजा कशी करावी? पूजेसाठी पाणी, फुले, अक्षदा, धूप, दीप, फळ, नारळ नदीत किंवा तटावर आरती. पूजा पद्धत. नदीच्या काठावर हात धुवा, नदीला प्रणाम करा, फुले अर्पण करा, नदीचे पाणी तिलांजली म्हणून सोडा. शेवटी आरती करा. नदीची पूजा म्हणजे निसर्गाची पूजा आणि नदीचे रक्षण म्हणजे आपल्या जीविताचे रक्षण. आरतीचा आध्यात्मिक संदेश. निसर्गासोबत जगण्याचा संकल्प आहे. जलसंपत्तीचे रक्षण आहे. मनातील वाईट विचारांचा विध्वंस करून शुद्धता होते आणि पाण्याला देव मानून ती कृपा मागते. नद्या म्हणजे देव नाहीत, त्या आपला जीवनदाता निसर्ग आहे. तुळशी, अक्षदा, पांढरी फुले, जुई, कणा, कमळ, दूध आणि पाणी मिश्रित अभिषेक, दीपदान. नदी स्वच्छता ही सर्वात मोठी पूजा आहे. नद्यांना सर्वात प्रिय आहे. नदीजवळ प्लास्टिक न टाकणे, जलाचा अपव्यय टाळणे, निसर्ग वाचवणे हे गंगा गोदावरी मातेला अतिप्रिय आहे. त्याचप्रमाणे जागरूक राहा, निसर्ग राखा, जीवनात पवित्रता आणा, मनातील वाहत्या विचारांना नियंत्रित ठेवा.
समृद्धी ही काम व प्रयत्नांतून येते. नदी वाहते त्यामुळे ती जिवंत आहे. मनही वाहते तेही जिवंत ठेवा. तर मित्रांनो, गंगा गोदावरी हे फक्त नद्यांची नावे नाहीत, त्या माताच आहेत जीवन देणाऱ्या. या आरतीतून, या माहितीतून आपण त्यांच्या कृपेची अनुभूती अनुभवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जय गंगा माता, जय गोदावरी माता.